बंदिस्त व्यायामशाळा किंवा जिममध्ये सायकल चालवणे आणि मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे यात फरक आहे। मोकळ्या वातावरणात सायकल चालवणं ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचं प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांनी केलंय। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांनी रविवारी रणरागिणी सायकल फेरीचं आयोजन केलं होतं। यावेळी नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव पुरस्काराने तर कविता म्हात्रे यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। रविवार 2 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापालिका मुख्यालयापासून 6.5 किमी आणि 3.5 किमी अशा अंतराच्या 2 सायकल फेऱ्या झाल्या। या फेऱ्यांमध्ये 5 वर्षांपासून ते 74 वर्षांपर्यंतचे सुमारे 350हून अधिक सायकल प्रेमी सहभागी झाले होते। या फेऱ्यांची सांगता महापालिका मुख्यालय येथे झाली। त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पारितोषिक वितरण सोहळा झाला। या सोहळ्यात डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सायकलिंग व मानसोपचार याबद्दल माहिती दिली आहे। भारतात सुमारे 8% लोकांना मानसिक त्रास जाणवतो, परंतु हे सगळे रुग्ण उपचारासाठी येतातच असं नाही। व्यायाम म्हणून सायकल चालवण्यानं मानसिक आरोग्य सकारात्मक परिणाम होतो। शरीरातील सर्व स्नायूंचा व्यायाम होतो। सायकल चालवण्यास कोणत्याही वयाचं बंधन नाही। दिवसाच्या 24 तासांमधील अवघी 15 मिनिटं जरी सायकल चालवण्यासाठी दिले तरी त्याचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम दिसून येतो। मानसिक आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे असे डॉक्टर उमाटे यांनी सांगितलंय। यावेळी सुष्मिता डे, डॉक्टर वैशाली दोंडे, सरोजिनी उपाध्याय, श्वेता चिलखेवार या महिलांचा, अन्वी रिठे, युक्ता मगम, स्वरा जाधव या मुलींचा, त्याचप्रमाणे जमिनीवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणारे हिंदायन राईडचे संस्थापक विष्णुदास चापके यांना सायकल प्रेमी गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। तर ज्युपिटर हॉस्पिटलच्या वरिष्ठ परिचारिका श्वेता काळोखे यांना सामाजिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। वेशभूषा, सायकल सजावट स्पर्धा, उखाणा स्पर्धा या स्पर्धांचं परीक्षण सुप्रिया पुरी यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी केलंय। या कार्यक्रमात चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या आरती राय, आरती देसाई, संस्थेचे सचिव दीपेश दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते।